हो काका सही करू लागणार ती द्याय ना ती मोठ्या कॅसी जास्त सोडून द्या बरं. जय श्री महाकाल, नमस्कार, जय भीम, जय शिवराय. मी येवल्याची सून शिवलक्ष्मी संजय जाळके. तुम्हा सर्वांना माहितीच आहे, गेल्या काही दिवसांपासून आपले मराठा बांधव जे आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी लढता आहेत, झगडता आहेत आणि त्यांचं हे हक्काचं आरक्षण त्यांना मिळावं म्हणून ते जीव तोडून त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी उपोषणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी साखळी उपोषण, अन्नत्याग उपोषण आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या उपोषणातून ते आपल्या मुलांसाठी झगडत आहेत. तर मी अखिल भारतीय मूकनायक पत्रकार संघटनेची महिला राज्याध्यक्ष म्हणून, ज्याचं काम आपल्या कोल्हापूरचे गणेश वाईकर जे हिरकणी न्यूजचे संपादक आहे त्यांच्या नेतृत्वात चालतं, त्यांच्याकडनं खरं तर सर्वात आधी भाऊ आपणा सर्वांना मी पाठिंबा दर्शवते. सोबतच विलास रुपवते जे ब्लू टायगर व महाराष्ट्राच्या निराधार देवदासी संघटनेचे संस्थापक आहेत, त्याची प्रवक्ता म्हणून मी या ठिय्या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा दर्शवते. असं आहे की भुजबळांना 2004 पर्यंत, त्याच्यानंतर माझगावला पडल्यानंतर काही दिवस शरद पवार साहेबांनी त्यांना मागच्या दाराने घेतलं. त्यांना मतदारसंघ नव्हता त्यावेळेस. आज जरी लोक म्हणतात येवल्याने आणला, मतदारसंघ धुंडत असताना त्यांनी त्यांचे राजकीय चाल चालून येवल्यातल्या लोकांना पुढं करून बरं ज्यांनी आणलं त्यांना पण विचारत नाही. म्हणजे हा इतका वरतंगडी करणार आहे. एवढंच नाही तर त्यावेळेस ओबीसी मराठा असा वाद नव्हता. येवला लासलगाव मतदारसंघातील सगळ्यात पुढे असणारे मराठे होते, डोक्यावर घेऊन नाचणारे मराठे होते, निवडून आणणारे मराठे होते. आणि 2004ला मी स्वतः होतो. मी दुसऱ्याचं नाव नाही घेत, मी स्वतः पण होतो. त्यावेळेस मी सांगितलं होतं की पुणेगाव दरसवाडी पोच कालवा हा जनार्दन पाटलांनी पाया खांदला आणि भुजबळ पाटील त्याचा कळस रचतील. भुजबळांनी मागचे 3 टर्म असाच घातला आणि आता पण पाठ पाण्याचा प्रश्न केला नाही. ज्याला पाटील म्हणतो तो खरा पाटील साऱ्या महाराष्ट्राला दिसला, तो म्हणजे जरांगे पाटील. का असा पाटील लागतो भुजबळ? तुम्ही असे पाटील नाही आणि तुम्ही पाटील पण नाही. तुम्ही ज्याप्रमाणे एखादी कोटी रुपयाची गाडी समोर उभी राहू द्या, त्या गाडीवर कुत्रं जाऊन मुतत, तसं तुम्ही येऊन येवला तालुक्याच्या मतदारावर खास करून मराठा समाजावर, मराठ्याला आरक्षण देण्यास विरोध करून वर तंगडी करून उपकार फेडू राहिले मुतून. तुमचे उपकार, मराठ्यांचे उपकार इतके आहे तुमच्यावर की त्यांच्या कातडीची चप्पल घातली तरी तुमच्या ज्यांना मराठ्यांचे उपकार फिटणार नाही. अशा लोकांना तुम्ही, म्हणजे आम्ही सापाला दूध पाजलं. बरोबर. आम्ही या येवला लासलगाव मतदारसंघातल्या लोकांनी सापाला दूध पाजलं. आणि जे पण मराठे आज त्या भुजबळांच्या जवळ लोंढा घोळत आहेत, यांचा जर DNA जर खराच मराठ्याचा असेल, त्याचा बाप मराठ्याचा असेल, त्यांची आई मराठ्याचा असेल, त्यांचा आजा मराठ्याचा असेल, तर हे सुद्धा लवकरच लवकर त्या भुजबळांना सोडून बाजूला निघतील. नाहीतर हे मराठ्याच्या पोटच नाही. मी तुमची सेवा करू शकेल असं वाटत असेल तर मी माझ्या हजारो कार्यकर्त्यांसोबत तुमच्यासाठी सदैव उपस्थित राहील आणि नक्कीच तुमचं हक्काचं आरक्षण तुम्हाला मिळणार आहे. जे काही चाललंय, मी जे पाहते आहे, सरकार जे तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न करतंय, फसवण्याचा प्रयत्न करतंय आणि इकडून तिकडून उड्या मारून हे सरकार फक्त स्वतःचा विचार करून फक्त मराठ्यांना त्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी सुद्धा कुठल्याही पद्धतीने भीक घालत नाही असं मी म्हणेन. कारण की ते समोरच्याला, मतदारांना फक्त भिकारी समजतात आणि ते त्यांच्या कामापुरते आपल्याकडे येतात, आपल्याला हात जोडतात, निघून जातात. परंतु ज्यावेळी आरक्षणाचा मुद्दा येतो त्यावेळी सरकार आज बैठक घेऊ, उद्या बैठक घेऊ. आता काल मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषणाच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सरकारने आज संध्याकाळपर्यंत द्यावं, अन्यथा मी पाणीही सोडणार आहे. तरीही सरकारला कुठल्याही पद्धतीने कीव आलेली नाही आहे. एकटे मनोज जरांगे पाटीलच नाही तर त्यांच्यासोबत एवढा सगळा हजारो, शेकडो आणि लाखो, करोडो कार्यकर्ते जे आहेत ते सगळेजण आपल्या जीवाच्या आकांताने ओरडत आहेत, पण सरकारला काही जाग येत नाही. तर नक्कीच मला असं वाटतं की या सरकारला जाग यावी, हे मुलांच्या भविष्यासाठी जे काही हक्काचं आरक्षण आहे ते त्यांना मिळावं
आणि मी जरी एक किन्नर असले तरी मीही माणसांमध्येच आहे. मी स्त्री पुरुषांसोबतच मी तुमच्या खांद्याला खांदा लावून मी जगामध्ये वावरते. तर मलाही वाटतं की आमच्यासारख्यांना वंचित समजलं जातं. तर आमच्यासारख्यांची जर एवढी अवहेलना होते तर एवढं सगळं पुढे होऊन मराठा समाज सगळ्यांसाठी लढतो. फक्त मतदानाच्या वेळेस मराठा समाज दिसतो, पण अशा आरक्षणाच्या वेळी मराठा समाजाला डावललं जातं. मी एका नेत्याचं भाषण पाहिलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की माझा मतदार फक्त इतर जे OBC SC हे कॅटेगरीचे आहे. म्हणजे मराठा समाजाला काही समजलंच जात नाही का? ज्यावेळेस आंदोलनं करायचे असतात, ज्यावेळेस मतदान हवं असतं, ज्यावेळेस त्यांना कुठल्याही पद्धतीने मदत हवी असते, तेव्हा मराठा समाजाची आठवण येते. त्यावेळी तुम्हाला शिवरायांचे वेडात दौडले वीर मराठे सात ते आठवतात. आणि अशा वेळी तुम्हाला त्यांचीच हक्काची जागा, त्यांच्याच हक्काचं आरक्षण द्यायच्या वेळी तुम्हाला ते आठवत नाही. खरंच ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि मी तुमच्या सर्वांच्या सोबत आहे, तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल आणि मी तुम्हाला जाहीर पाठिंबा देईन. धन्यवाद. आज आपल्याला शिवलक्ष्मी आई साहेब यांनी आज आपल्याला पाठिंबा दिला आणि तुम्ही येवल्याच्या सूनच आहेत, तो बी आम्हाला अभिमान आहे. हा सकल मराठाचा जरी मंच असेल तर आजही आमच्या या मंचावर आत्ता या क्षणाला सर्व समाजाचे लोक बसलेले आहेत. असा एकाही जातीचा माणूस नाही की तो या व्यासपीठावर आहे. पहिल्या दिवसापासून आमच्याबरोबर सगळ्या समाजाचे लोक आमच्याबरोबर आहे. समाजाला आरक्षण मिळावा ही महाराष्ट्र येवला तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्व समाजासह तुमच्यासारख्यासह सगळ्यांची इच्छा आहे. फक्त काही राज्यकर्ते आहे, त्यात येवला मतदारसंघाचे राज्यकर्ते. आता त्याच्यात तुम्हाला राग येईल, परंतु मी तुमची माफी मागून बोलतो की सहज लोक म्हणत असतात की किन्नर दिसल्यावर पहिले लोकांच्या तोंडातून काय वाक्य येतं, कोण आहे? छगन. पण आमच्या मतदारसंघामध्ये पण हा आहे. यांनी आम्ही ज्या काही मागण्या घेऊन कालपर्यंत अन्नत्यागात बसलो होतो, तालुक्यातील सर्व समाजाच्या जनतेला, म्हणजे मग ते कोणता समाज असू, या जनतेला गेल्या 20 वर्षापासून खेळवलं, छळवलं आणि राज्य केलं. इथं आणताना ज्या वेळेस भुजबळ साहेबांची परिस्थिती अशी होती की भुजबळ साहेबांना मतदार नव्हता. आता हे मला साहेब सुद्धा म्हणू नका लोक असे म्हणतात, पण एक वयोवृद्ध माणूस आहे. आणि एक आपली हिंदू संस्कृती, मराठा संस्कृती काय सांगते की आपला दुश्मन जरी असला तर त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे, म्हणून त्याचा आम्ही रिस्पेक्ट करतो. नाही तर छगनराव भुजबळ हे येवला मतदारसंघाला साहेब आम्ही निर्माण करून दिलेलं आहे. आणि त्यांचे काही बगलबिच्चे, त्यांना माझा आज प्रश्न आहे, ज्यांचा विकास झाला तालुक्यात भ्रष्टाचार करून ज्यांचा विकास झाला, ते भुजबळांना म्हणतात की हे विकास पुरुष आहे. खास करून बांगड्या भरलेल्या असल्या ना तरी मनगटातली ताकद आणि खानदानी रक्त आम्ही विसरत नाही. भुजबळ साहेबांनी विसरलेले आहेत. आणि मी खरं तर राजकीय विषयावर बोलणारी व्यक्ती नाहीये, पण तरी तसंच येवला तालुक्यातील तमाम मराठा समाज असेल किंवा इतर सगळे लोक असतील, यांनी एक प्रश्न पडला होता की ज्या वेळेस आम्ही ठिय्या आंदोलनाला बसलो त्यावेळेस तालुक्यातील काही मागण्या घेऊन बसलो होतो. अनेक जण एकमेकाचं पुसबुस करून सांगत होतं की या स्थानिक मागण्या कशाला. या स्थानिक मागण्याबाबत 29 तारखेला मीटिंग झाली. सकल मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबाचे, त्या मागणी घेऊनच जरांगे पाटलाच्या मागणीला पाठिंबा म्हणूनच आपण सकल मराठा समाज येवला लासलगाव हा या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून गेल्या 48 दिवसापासून बसलेला आहेच. परंतु आम्ही स्थानिक मागण्याबाबत गेल्या 18 दिवसापासून अन्नत्याग केला. पहिली एक मीटिंग झाली 29 तारखेला. माननीय प्रांत साहेब, तहसीलदार साहेब व त्या विभागाच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भाच्या सर्व विभागाचे अधिकारी, त्यावेळेसही अधिकाऱ्याला यांनी गोलमोल करून सांगून अधिकाऱ्यांनी चुकीचेच उत्तर दिले, म्हणून आम्ही अन्नत्यागाला बसलो. त्यानंतर काल माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनामध्ये 1-1.5 तास मीटिंग झाली. त्या 1.5 तासाच्या मीटिंगमध्ये प्रत्येक प्रश्नावर सविस्तर अशी चर्चा झाली. आणि या चर्चेमध्ये याचं इतिवृत्त थोड्याच दिवसात बाहेर येईल. आणि वस्तुस्थिती जगात या येवला लासलगाव मतदारसंघासमोर येणार आहे की गेल्या 20 वर्षापासून आपल्याला या मागण्यावर कसं फसवलं. आता समजा इथं जे दाखवलेल्या इमारतीमध्ये
या सर्व इमारतीमध्ये 100% टक्केवारी खाल्लेलं आहे. या संपूर्ण इमारती आज रोजी गाळात्या. आणि तिथं जर समोर इकडं प्रांत वगैरे जर पाहिलं ना, तर या कार्यालय असे झोपडपट्टी सारखे बांधून ठेवलेले आहे. त्याच्यानंतर कोणत्याही कार्यालयाला पार्किंग नाही आणि एकही कार्यालय असं नाही की त्या कार्यालयाला मागचं दार नाही. त्यामुळं येवला तालुक्यामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये 10 ते 12 अधिकारी पैसे घेताना पकडल्या गेले. यांना आसरा कोणाचा आहे हा प्रश्न यावेळेस येवला तालुक्याच्या वतीनं आपल्याला विचारायला पाहिजे. कारण का हे लोक अधिकारी लोक पैसे घेतात, का हे लोक त्या भ्रष्टाचारामध्ये याचे पुरावे कोण कोण सापडलं नाही. सगळ्या विभागाचे प्रत्येक एक अधिकारी सापडला पैसे घेताना. याचा अर्थ इथं कोणीतरी असं व्यक्ती आहे का जो साहेबाचा माणूस आहे आणि तो पैसे गोळा करतो असा होतो. त्याच्यामुळे हे अधिकारी एवढे हे मस्त आणि सुस्त सारखे झालेले. तर तालुक्यातील जनतेला आम्ही सांगतो तुमच्या माध्यमातून तुमच्या समोर, आई लक्ष्मी आपल्या जवळ बसलेली, शिवलक्ष्मी, साक्षात शिवलक्ष्मी, यांचं काम एखादा मर्द माणूस नाही करू शकत. डेअरिंग एवढं डेअरिंगी लागतात. कारण आम्ही आंदोलन करीत असताना काय काय प्रेशर येतं, काय काय असते आम्हाला माहिती आहे. हे करत असताना हे एक किन्नर असून यांच्यामधली डेअरिंग ही आपल्या प्रत्येक कुठल्याही समाजाचा व्यक्ती असो त्याच्यासाठी माणूस त्या माणसामध्ये आली पाहिजे. कुठल्या अधिकाऱ्याला घाबरायचं नाही, व्यवस्थित बोलायचं, व्यवस्थित आपलं उत्तर मिळतं आणि व्यवस्थित आपलं काम करून घ्यायचं. आज रोजी आपल्याला जो मराठा आरक्षणाला विरोध करतात ते आहे येवला लासलगाव मतदारसंघ. तुम्हाला स्वतःला ओबीसीचं नेतृत्व सिद्ध करायचं आहे, परंतु ओबीसीचे तुम्ही कोणत्या जातीचं नेतृत्व सिद्ध करायचं आहे. एवढं 400 काय जाती सांगते, एवढ्या जातीचं तुम्हाला नेतृत्व करायचं नाही. कारण आम्ही येवल्यात तुमच्या डोळ्यानं पाहिलेले आहे की तुम्ही मंत्री असताना आज गेल्या 20 वर्षापासून तुम्ही ओबीसीची कोणती जात सांभाळता आणि त्या जातीमधले सुद्धा किती लोक सांभाळतात हे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. त्याच्यामुळं तालुक्यातील तमाम जनतांना आम्ही या व्यासपीठावरून सांगतो, कारण आता ही वेळ आलेली. हे व्यासपीठ काय राजकीय नाही, पण जो पण मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करल, प्रकाश आंबेडकर असतील, हे मराठ्यांबरोबर एकदम खंबीरपणे उभे. हे ओबीसी मराठा जातीवाद लावायचा प्रयत्न करतात ते, पण महाराष्ट्र येवला लासलगाव महाराष्ट्रातील ओबीसी ते सगळं मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात ते. आम्ही या ठिकाणी मराठा दूषित दहन केला त्यावेळेस मराठ्यांची संख्या कमी होती, पण रावण दहन करायला, मराठा दूषित रावण दहन करायला ओबीसींची संख्या जास्त होती. ही सगळी तुम्ही मीडियात बघितली असेल, टीव्हीवर बघितली असेल. त्याच्यानंतर दशक्रियाविधी करायला सुद्धा ओबीसीच्या लोकांनी, इतर समाजाच्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी मुंडन केलं. तर त्यांना हा राग तुमचा आहे. तुम्ही जे जे मराठ्यांना विरोध कराल, तुम्ही येवला मतदार लासलगाव मतदारसंघात तुम्हाला आम्ही आणलेलं आहे. आम्ही तुमच्यावर उपकार केलेले, तुम्ही आमच्यावर उपकार केलेले नाही. तुम्ही आमचे उपकार असे फेडत असाल तर तुमची जागा तुम्हाला आता येवला तालुक्यातील तमाम मतदार असू हा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय.